नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. या रचनांची क्रमांक आहे 1055. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी: जीत के बाद जीत का गर्व होना ये सबसे बुरी बात है, क्योंकि जीत मिलती तो हमें है पर देने वाला कोई और ही होता है. आता दुसरी जी रचना आहे ती अशी आहे: ब्रह्मसूत्रांच्या या 37व्या भागात अविरोधाच्या प्रकरणाच्या पहिल्या आणि एकूणातल्या 138व्या सूत्रात असं आहे: जर असं स्वीकारलं गेलं की ब्रह्मामुळेच सगळं बनतं, तर सांख्यांच्या मते स्मृतींना काहीच अर्थ राहणार नाही. ब्रह्मच सगळं बनवतो या मताचे विरोधक बनतात. कपिल मुनींनी तंत्राला धरून स्मृती लिहिल्या आणि बऱ्याच जणांनी त्यांचा स्वीकारही केला. इतर लोकांनी पण स्मृती लिहिल्या. मनूंनी यज्ञ, कर्मकांड, मंत्र, अग्निहोत्र यांच्याबद्दल पण लिहिलं. काय करावं, काय करू नये, कर्तव्य म्हणजे काय असतं यांच्याबद्दलही लिहिलं. कपिल मुनींनी फक्त बंधन आणि मुक्ती यांच्याबद्दल लिहिलं. आणि जी उपनिषदं असतात त्यांच्यामध्ये आणि स्मृतींमध्ये परस्पर विरोध तर कधी नसतोच. काही लोक स्वतः वेदांचा अभ्यास करणारे असतात आणि त्यांच्यावर विचार करणारे पण असतात. काही लोक इतरांनी काय लिहिलं आहे त्याचा कोणताही प्रश्न मनात न आणता जसंच्या तसं स्वीकार करणारे असतात. काही लोक ज्यांना वेद, उपनिषद हे कळत नाही ते स्मृती वाचतात आणि मग त्यांना ज्ञान होतं. स्मृतींबद्दल व त्यांच्या लेखकांबद्दल खूप आदर तर आहेच. असं म्हटलं जातं की ब्रह्मानीच कपिल मुनींना ज्ञानाने भरून टाकलं आणि त्यांना तर्काला धरून काहीतरी लिहा याची क्षमता दिली. असं म्हटलं आहे की ब्रह्म हा सूक्ष्म असतो आणि सहज न कळणारा असतो. तो प्रत्येकात आत्मा बनून असतो आणि त्या शरीरावर लक्ष ठेवून असतो. तो स्वतः अव्यक्त असतो आणि त्याच्यातच सत्व, रज आणि तम हे गुण पण असतात, पण अव्यक्त असतात. त्याच्यामध्येच ऊर्जा पण असते. ब्रह्म किंवा नारायण जो आधीपासूनच असतो तोच सगळं बनवतो आणि नंतर स्वतःतच सर्वांना ओढून घेतो. स्मृतींमध्ये पण वेदांचं आणि उपनिषदांचंच सत्य सांगितलेलं आहे. शंकराचार्यांचं म्हणणं असं आहे की ज्या स्मृती उपनिषदांचंच ज्ञान देतात त्यांचा स्वीकार करावा. उगीच तर्कासाठी तर्क करणाऱ्यांपासून सावध राहावं. मनूंनी सांगितलं आहे की जो स्वतःला दुसऱ्यांच्यामध्ये बघतो आणि दुसऱ्यांना स्वतःच्यामध्ये बघतो तो ज्ञानी असतो. जो दुसऱ्यांना बघतो त्यांच्या शरीरात असतो पण जो कोणालाही दिसत नाही तो ब्रह्म असतो. सगळी डोकी, सगळे हात, सगळे पाय, सगळे डोळे, सगळे कान, सगळी नाकं त्याचेच असतात. जो सगळ्यांमध्ये त्या एकालाच बघतो त्याला दुःख असणारच नाही, कारण दुःख देणारा किंवा घेणारा वेगळे असणारच नाहीत. ज्याने हे समजावून घेतले आणि पचवले त्याला सगळ्या स्मृती समजावून सांगायचीच गरज नाही. आता या अविरोधाच्या प्रकरणातलं दुसरं आणि एकूणातलं 139वं सूत्र बघूया. महत, प्रधान यांचा उल्लेख वेदांमध्ये नाही. पंचेंद्रिय आणि पंचमहाभूत यांचा आहे. म्हणून सांख्य लोक स्मृतींचा फार विचार करणं ठीक होणार नाही असं म्हणतात. आता या अविरोधाच्या प्रकरणातलं तिसरं आणि एकूणातलं 140वं सूत्र बघू. सांख्य स्मृतींकडे फार लक्ष द्यायचं नाही, तसंच योग स्मृतींकडेही नाही, कारण त्यातही प्रधानाचं आणि महताचंच महत्त्व सांगितलेलं आहे आणि ते तर काहीच वेदांमध्ये नाही. प्रधान म्हणजे मन, बुद्धी आणि कर्तृत्व. मग विरोधक म्हणतात की जर इतर ठिकाणी सगळं आहेच तर मग हे इतर कोणी लिहायची गरजच काय होती.
याचं उत्तर असं की कधीकधी मनात शंका येतात आणि ज्ञान मिळवायचं हेच तर योगाने देखील साधायचं आहे. आत्म्याची ओळख हे पण साधायचं आहे. श्वेताश्वतार नावाच्या उपनिषदात योगाबद्दल माहिती आहे. बसताना मणका ताठ असावा, शरीर समतोल असावं, शरीराच्या सर्व भागांना स्थिर करावं, पंचेंद्रियांवर नियंत्रण असावं. हे सगळं जमलं की मग आत्म्याची जाणीव व्हायला सुरुवात होते. हे सर्व तर सगळ्या लोकांना मान्य आहेच. सांख्य आणि योग या दोन्ही मुळे जाणीवेला सुरुवात होते. त्यानेही बंधनातून मुक्ती मिळते. जाणीव झाल्यावरच मृत्यूच्या पलीकडे जाता येते. खरं म्हणजे सांख्य याचा अर्थ पूर्ण ज्ञान असा आहे आणि योग म्हणजे मी आणि ब्रह्म एकच आहे याची जाणीव आहे असा आहे. दोन्हीमध्ये आत्म्याला गुण नाहीतच आणि ऊर्जाही अनेक स्वरूपात व्यक्त होते हे पण सांगितलं आहे. कशाशीही मनाने जोडून घ्यायला नको हेही सांगितलं आहे. तरीही वेद आणि उपनिषद यातून ब्रह्माचंच ज्ञान होतं हेही खरंच आहे. आता या अविरोधाच्या प्रकरणात 4थं आणि एकूणातलं 141वं सूत्र आपण बघूया. एक शंका अशी की त्याच वनस्पतींच्या बीजापासून तीच वनस्पती बनते आणि त्याच प्राण्यांपासून तोच प्राणी पुन्हा बनतो हे तर आपण बघतोच. मग त्या एका ब्रह्मापासून वेगवेगळ्या गोष्टी कशा काय बनतात? हा तर्क तर बरोबर आहे, पण वेद म्हणजे ज्ञान हा अर्थ असला तर मग शंका येणं हेच चुकीचं आहे. वेदांमध्ये निर्गुण ब्रह्म पण आहे आणि चांगलं आणि वाईट यांची पण माहिती आहे. काही लोक म्हणतात की तप, यज्ञ, प्रयत्न याने काहीतरी मिळवायचं असतं, पण ब्रह्म तर आधीपासूनच आहे. तो आपल्यातच आहे. तो काही नवीन मिळवायचा नाहीच आहे. त्याची फक्त आहे ही जाणीव व्हायची आहे. काही कर्म करून ब्रह्माची जाणीव होणारच नाही. तिथपर्यंत आपल्याला जायचंच नाही आहे. फक्त ब्रह्म याचं ज्ञान नाही आहे. ते अज्ञान घालवलं की ज्ञान होतं. यामुळे आत्मा, ब्रह्म यांच्याबद्दलच फक्त ज्ञान मिळवण्यासाठी ऐकायचं आहे. प्रश्न असा आहे की ब्रह्मापासून ब्रह्माच बनणार ना? तो दुसरं काही कसं काय बनवू शकेल? दुसरं काही तेवढं शुद्ध नसतंच. जे बनतं ते तर आनंद, दुःख, स्वप्न आणि कल्पनांच्या मध्ये बुडालेलं असतं. ब्रह्मामध्ये तर यापैकी काहीच नसतं. आणखी एक विचार असा, शरीर आणि त्या संबंधित सगळं संपणारं असलं तरी त्याचा उपयोग आत्मा समजण्यासाठी होतो. आणि याचं उत्तर असं की जे तात्पुरतं असतं त्याचा उपयोग ब्रह्म समजण्यासाठी कसं काय होणार? तेच तर एक अडथळा असतं. आणखी एक विचार असा की जो शुद्ध आत्मा असतो त्याला तर काही गुण नसतात, तर मग तो काही कर्म कसं काय करणार? आणखी एक मत असं की असण्याची जाणीव ह्यापासूनच सगळं बनतं. असलेलं संपतं पण असणे पण संपत नाही. लाकूड संपतं पण लाकूड पण संपत नाही. बनलेल्या वस्तू संपतात पण बनण्याची क्षमता संपत नाही. आणि बनलेल्या वस्तू अपूर्ण असतात पण त्या एकमेकांना पूरक पण असतात. प्रत्येकाला वाटतं की तोच जास्ती महत्त्वपूर्ण आहे. त्याला तेवढंच दिसतं आणि म्हणून त्याचं महत्त्व त्याला स्वतःबद्दल तसंच वाटतं. खरं तर सगळ्यांचंच काहीही होण्यात स्थान असतं. ब्रह्मा या सगळ्या वेगवेगळ्यांना म्हणतो, उद्गीत मंत्राचा जप करा.